जन को किया कंगाल, मनुवादों ने किया बेहाल। पुजारी बन के पोथी पढ़ के सारे हो गए मालामाल। पुजारी बन के पोथी पढ़ के सारे हो गए मालामाल। एक बाबा 7 दिवस पोथी वाचणारा सुखी आहे आणि ऐकणारे त्याचं फक्त ऐकणं चालू आहे। जीवनात बदल घडला नाही, हे एक गणित वेगळंच आहे। सुनो बहुजन भाई, छूत अछूत कहाँ से आई। 4 वर्ण देकर भाई, भाई भाई में आग लगाई। 4 वर्ण देकर भाई, भाई भाई में आग लगाई। मनुवादी हमारे काल, मनुवादी हमारे काल, करते हैं सबके हाल। पुजारी बन के पोथी पढ़ के सारे हो गए मालामाल। पुजारी बन के पोथी पढ़ के सारे हो गए मालामाल। पुजारी बन के पोथी पढ़ के सारे हो गए हिंदू कह के तोड़ा, बुद्ध मुस्लिम करके मरोड़ा। तुझे हिंदू कह के तोड़ा, बुद्ध मुस्लिम करके मरोड़ा। म्हणून मी बाबा रिकाम कशाला फिरतं, तुझ्या गावाच्या गाईचा तीर्थ बाबा रिकाम कशाला फिरतं। काय लिहितात तुकोजी महाराज, आपल्या गावाची शाळा मोडली, आपल्या गावाची शाळा मोडली। किती मार्मिक लिहिलं तुकोजी महाराज। हे असते तुकोजी महाराज यांची 57 वर्ष झाले यांना। आता पुण्यतिथी आहे यांची 11 ऑक्टोबर। किती गोड लिहिलं, आपल्या गावाची शाळा मोडली, धर्मशाळा तीर्थाची बांधली। आपल्या गावाची शाळा मोडली, धर्मशाळा तीर्थाची बांधली। याने निघतो का जीवनाचा अर्थ, तुझ्या गावाच्या नाही का तीर्थ, तुझ्या गावाच्या नाही का तीर्थ बाबा रिकाम कशाला फिरतं। बाबा तुम्ही सावलीत उभे राहा, उन्हात राहू नका मामा, बसा। भाऊ जेणेकरून शिक्षण काय करतं, गावी राहते गरीब उपवासी, दुसरं अभंगाचं केलं। गावी राहती गरीब उपवासी, गावी राहते गरीब उपवासी। अन्न सत्र लावी तो काशी, अन्न सत्र लावी तो काशी। गावी गावी उपाशी ठेवली बाळा, आणि कासया जाशी कुंभमेळा। गावी उपाशी ठेवली बाळा, गावी राहते गरीब उपवासी। अन्न सत्र लावी तो काशी, अन्न सत्र लावी तो काशी। हे दान नव्हे का व्यर्थ तुझं गावत नाही का तीर्थ। म्हणून ज्या दानदात्यांनी या 11 वर्षाच्या संस्थेला आपण लोकांनी मदत केली, हे योग्य मदत आहे। गोंधळ बाबाचा आशीर्वाद आहे तुम्हाला। गोंधळ महाराजांचा
ज्यांनी ज्यांनी सहकार्य केलं त्यांना पुन्हा धन्यवाद देतो. कारण आज त्याची गरज आहे ते पाहिजे आम्हाला. मॅडम चालल्या काय घरी? मॅडम चालल्या काय घरी? हा बरं, बरेच वेळचे बसलेले आहे तुम्ही, पण एक सत्कार घेऊन जा ना. या मॅडम. या इकडे. लहान लहान मुलांना घेऊन महिला आल्या, तुमचाही सत्कार करायला पाहिजे ना. या. हे पहिलंच लेकरू आहे का? ताई पहिलंच फर्निचर आहे का? हे दुसरं आहे का? मग हे हा मुलगा आहे आणि पहिला दोन्ही मुलंच आहेत. केवढं दुर्दैव आहे. मुलगी एकही नाही, दोन पैकी एकतर आहे काय? दोनच मुली. पण वाटते का नाही कधी कधी मुलगी पाहिजे? कारण तुम्ही तरी कोण्या पप्पाची मुलगी आहे ना. महिलाही थकल्या. मग तुमचंही बरोबर आहे. मी समज एक साडी दे रे, तुमचा साडी देऊन सत्कार कर. तुम्हाला त्याची गरज नाही, खाऊन पिऊन ओके कंडिशन आहे. आपण त्या लहान साडीवाल्या ताईला बोलवू. या ताई तुम्ही म्हणतात त्या बांगड्याला हात लावला ते उद्या राहा. नाही ना हे बाई या इकडे येऊन जा. आपण ताईच्या हातानं सत्कार करू. त्या ताई तुम्हाला देणं आवडते की घेणं आवडते? गरजवंतांना दिली पाहिजे साडी. पण थांबा थांबा, त्यांनी बघायला पण शिवत एवढं मोठं हृदय आहे त्या आईचं. सावित्रीबाई, ज्योतिबा, बाबासाहेब, शाहू महाराज, अहिल्याबाई होळकर, गोंधळ महाराज देतच गेले. हा तेरे साडी. नवरात्रात 9 साड्या घालतात की नाही मॅडम? आज पिवळी, मग निळी, मग हिरवी. त्या स्वतःच बदलवतात, त्या स्वतःच घालतात. मग मी म्हणतो 9 बाया अशा निवडा की ज्याच्या खरंच गरज आहे. द्या मग तुमच्या हातात. द्या. इकडं पा टाळ्या. आणि मा नातवाले खाऊ द्या रे 100 रुपये. हां दीदी, तुझ्या मुलाला माझ्याकडे बघायला लाव. तुम्ही बोलायचं नाही. नगराचे मुलं मुली माकडे आहेत नोकरीवर विदर्भात. आमच्याकडे शिक्षणाची बाजू कमी, तुमच्याकडे जास्त आहे. आता जिल्हा कृषी अधीक्षक मराठे साहेब होते. तुमच्या अहिल्यानगर जिल्ह्याचे कमीत कमी 500 लोक मुलं मुली नोकरीवर आहेत. PSI. आमच्याकडची परिस्थिती, कारण डोक्यात अंधश्रद्धा भरून दिल्या आमच्या. हा विचार काही दिला नाही. अरे माझी पत्नी मरण पावली तर मला कळलं. माझी बायको मरण पावली एकाएकी 2015 मध्ये. तर मी काय केलं, माझ्या पत्नीचं देहदान केलं. मेडिकल कॉलेजला दिलं मी. तिला मी स्मशानात नेलं नाही, कारण मुलानं मला दृष्टी दिली. बाबा मेडिकल कॉलेजमध्ये बॉडी दिल्यानं मुलं डॉक्टर होतात, मुली डॉक्टर होतात, शिकतात. आईचा देह कामी आला पाहिजे. मग माझी आई मरण पावली. मग माझी आई म्हणे, सत्यपाल माझ्या सुनबाईला जसं त्या मेडिकल कॉलेजला देहदान केलं असं माझंही तेजोरी म्हणे. माझ्या आईचंही देहदान केलं आणि माझ्या बापाचं देहदान रिजेक्ट केली बॉडी, म्हणून त्याचं नेत्रदान केलं. आज गरज आहे ह्या विचाराची बाबू. रक्तदान, देहदान या संस्थेचं ते काम आहे. क्रीडा क्षेत्रात, शिक्षण क्षेत्रात, रक्तदान विभागात तुमच्यामध्ये एखादी बाई आहे का जिला 1 वेळा रक्तदान केलं? कधीतरी केलं असेल रक्तदान. तो वेळा असेल तर एकही नाही. झाडे जगवा, वृक्ष लावा, वृक्ष वाढवा. झाडे लावा, झाडे जगवा, नाही तर मग पाणी अडवा, पाणी जिरवा, नाही तर मग एकामेकाला अडवा आणि एकामेकाची जिरवा. हा तो विचार देतो मी.
बाप मेल्यावर केरवी करू नका आणि कोण्या नदीत राख टाकू नका. मी टाकली नाही. माझ्या घरातले 8 लग्न सामुदायिक झाले, कोर्टात झाले. आता गजानन भाऊच्या मुलाचं लग्न आहे कोर्टामध्ये फरवरीमध्ये, आणि यायचा आवाज बाई सारखा आहे. यायले 2 मुलं आणि 1 मुलगा आहे, 2 मुली 1 मुलगा, आणि आवाज पा किती जोरदार आहे. हे कवळण म्हणा बाजाराला विकण्याने झाली, दही दूध टाकान मोडी गबाळी माई, दही दूध टाकान मोडी. बाई माझा ग दुधाचे नाही पाणी, बाई माझा ग दुधाचे नाही पाणी. बाजाराला विकण्याने झाली, दही दूध टाकान मोडी गबाळी माई, मला वेळ सांगितला बाई माझा ग अमोलदा, मला वेळ द्यायला दुधाचे नाही पाणी. नाही. मला सांगा मी म्हणजे त्यावेळेस बंद करेल. हे असे होते की हे लेकरं शिकवले गेले पाहिजे, आणि म्हणून जैन यांना मदत केली. टाळ्या वाजिने शक है वो करे खुदा वो की तलाश, हम तो इंसान को दुनिया का खुदा समझते हैं. वो खुदा नहीं है लेकिन खुदा के नूर से आदम जुदा नहीं है. को जेल मध्ये दिन में अगरबत्ती, रात में जबरदस्ती. झुके तुम्हारे पाँव पर हम. क्या बात. बच्चों को खिलाना. नाथा घरी राहते माझा सखा पांडुरंग, अमीर गुलाम अरे इसने पांडुरंग दिलता उधडी माझ्या भावाचा भेदभाव करून राहिलो. मुलीच्या वेळेत जिलेबी वाटली आणि मुलाच्या वेळेस पेढे. हा अपमान आहे की नाही मुलीचा? खरं सांगा, इमानात बोला हा अपमान आहे की नाही मुलीचा? तिला हलकट समजले ना. बरं तुमची कदर कोण करते जास्त, मुलगी की मुलगा? मुलगी. तरी तिने हलकट पाहता केला नाही. असा माझा शिवाजी राजा. राजा कसा असावा जरी होता शिवाजी राजा. जरी होता शिवाजी राजा. नाही केली मजा सुखी राहावी प्रजा. विचार करून न्याय